तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच भव्य मिरवणूक काढत अभूतपूर्व उत्साह जयंती साजरी करण्यात आली। जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात सम्यक समन्वय समितीच्या वतीने आयोजित या शोभायात्रेत हजारो शिव शाहू प्रेमी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। शहरभर घोषणांनी दुमदुमलेल्या या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात सम्यक समन्वय समितीच्या वतीने प्रथमच भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले। शहरातील जयस्तंभ चौकातील महामानवांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणूक काढण्यात आली। यावेळी महार बटालियनच्या माजी सैनिकांनी मोटारसायकल रॅलीद्वारे छत्रपती शाहू महाराजांना मानवंदना अर्पण केली। घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। मिरवणुकीचा समारोप छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकासमोर करण्यात आला। या ऐतिहासिक सोहळ्यात सम्यक समन्वय समितीचे सदस्य, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवशाहू प्रेमी आणि शहरातील समविचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी राजश्री शाहू महाराजांनी दिलेल्या सामाजिक समता, शिक्षण आणि न्यायाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, बुलढाणा। आज 26 जून 2026 आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची जयंती। आज बुलढाणा शहरात सम्यक समन्वय समिती व समविचारी संघटना संघ, बौद्ध उपासक संघ, त्याचप्रमाणे यश सेवा सिद्धी संघ, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा तसेच अजून समविचारी संघटना यांच्या वतीने आपण बुलढाणा शहरात साजरा करत आहोत। या जयंती उत्सव साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश हा आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणगाव परिषदेमध्ये जो सर्वांना आदेश दिला होता व घोषणा केली होती, त्या घोषणेप्रमाणे असं सांगितलं होतं की माझी जयंती नाही साजरी करू शकत असाल तरी चालेल, परंतु आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या हर्षोल्लासात आणि थाटामाटात साजरी करावी। त्याच अनुषंगाने सम्यक समन्वय समितीच्या माध्यमातून बुलढाणा शहरामध्ये येथे आज या वर्षीपासून राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्याचे आयोजित केलेले होते। त्या अजूनही यापुढेही पुढील वर्षी किंवा त्यापुढेही सम्यक समन्वय समिती व बुलढाणा शहरातील सर्वच समविचारी संघटनांना सोबत घेऊन यापेक्षाही मोठी भव्य दिव्य जयंती येथे राजश्री छत्रपती शाहू महाराजांची साजरी करू अशी मी या प्रसंगी आश्वासन देतो। नमस्कार, जय भीम, जय शाहू। आज छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सम्यक समन्वय समितीच्या वतीने बुलढाणा शहरामध्ये सर्वात प्रथम साजरी करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणगाव परिषदेमध्ये सांगितलं होतं की माझी जयंती नाही साजरी झाली तरी चालेल, परंतु छत्रपती शाहू महाराजांची जयंती ही सणासारखी साजरी करा आणि एक दिवाळी म्हणून साजरी करा। तर त्याचाच उतराई होण्याकरिता व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश पुढे नेण्याकरिता आज आमच्या सम्यक समन्वय समितीच्या वतीने व शहरातील समविचारी जे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेला धरून चालणारे लोक आहेत, त्यांच्या समन्वयाने आम्ही लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराजांची जयंती या ठिकाणी आज मोठ्या स्वरूपामध्ये साजरी केलेली आहे। तर या दिवशी एक सांगावंसं वाटेल की छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळामध्ये आरक्षण दिलं आणि एक शिष्यवृत्ती देऊन बाबासाहेब हे उच्च शिक्षण घेऊ शकले व बाहेर देशात जाऊन शिक्षण घेऊ शकले। आणि त्याचाच एक संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एका समाजालाच आरक्षण दिलं नाही, तर सर्व 18 पगड जातीचे 85% बहुजन समाजाला यामध्ये सामावून घेऊन आरक्षण दिलं। तेव्हाच आपण आज बघतो आहोत की IAS अधिकारी असतील, SP असतील, कलेक्टर असतील, यापेक्षाही मोठमोठ्या पदावर हे लोक गेलेले आहेत। आणि त्याचबरोबर त्याच आरक्षणाच्या माध्यमातून आपण बाबासाहेबांनी जो अधिकार दिला मतदानाचा, त्यामध्ये देखील महिलांना कुठलंही शिक्षण नसताना सरपंच होऊ शकते, राष्ट्रपती होऊ शकते महिला। तर ही फक्त केवळ आणि केवळ राजर्षी शाहू महाराजांची